हरे कृष्ण. आज आपण सुंदर अशी एक कथा पाहणार आहोत. या कथेमध्ये एक राजा असतो. तो राजा सकाळी सकाळी शिकारीसाठी जंगलामध्ये निघून जातो. जंगलामध्ये निघून गेले असता वाटेमध्ये त्याला एका ठिकाणी एक साधू भेटला. साधू भेटल्यानंतर साधूनं राजाला बघताच सांगितलं की हे राजा, मला काहीतरी दान द्या. त्यावेळेस राजा म्हटला की मी कुणालाच दान देत नाही. साधूनं खूप विनंती केली की राजा काहीतरी दान मला दे. राजानं सांगितलं की मी काही दान देत नसतो. त्याच वेळेस राजाच्या रथाला जे घोडे होते त्या घोड्यापैकी एका घोड्याने शेण टाकलं. शेण टाकल्यानंतर त्या साधूनं राजाला विचारलं की राजा, कमीत कमी हे जे शेण टाकलंय ते तरी मला दे. त्यावेळेस राजाला वाटलं ठीक आहे, शेण आपण देऊ शकतो. मग त्या राजानं त्या साधूला शेण उचललं आणि दिलं. त्याच्यानंतर राजा घरी गेला. घरी गेल्यानंतर रात्री झोपला आणि सकाळी फ्रेश होण्यासाठी सकाळचं सुंदर असं जे हवा आहे ती हवा घेण्यासाठी बाल्कनीत आला. बाल्कनीमध्ये आल्यानंतर त्या राजानं बघितलं की खूप मोठा डोंगर शेणाचा झालेला आहे आणि त्या शेणापासून खूप दुर्गंध येत आहे, कारण ते शेण हे घोड्याचं होतं. मग राजानं भरपूर सैन्याला बोलवलं. सैन्याला बोलवलं असता राजानं सांगितलं की हे शेण तुम्ही कमी करा, इथून काढून टाका. सैन्य शेण काढत होतं, पण तरी सुद्धा शेणाचा डोंगर वाढत होता. राजाला राहावलं नाही, कारण खूप दुर्गंध येत होता. राजा तसाच त्या साधूचा शोध घेत घेत त्या साधूकडे गेला आणि राजानं त्या साधूला सांगितलं की हे काय झालं. साधूनं सांगितलं की बघ, तू मला जर धन दान दिलं असतंस तर धन वाढलं असतं. तू मला शेण दानामध्ये दिलंस म्हणून तुझं शेण वाढत आहे. म्हणून दानाचं खूप महत्व आहे. जर दान दिलं तर धनाचं शुद्धीकरण होतं आणि धन वाढत असतं. पण असो, काही हरकत नाही. राजानं सांगितलं काही हरकत नाही, माझी चूक झाली, पण आता या शेणाचा डोंगर कमी कसा करायचा, याला काहीतरी उपाय द्या. त्यावेळेस साधूनं सांगितलं की तुला एक उपाय देतो, पण एक काम कर. आता इथून पुढे एकही प्रश्न न विचारता तू तुझ्या सैन्याकडे आणि मंत्रिमंडळाकडे जा आणि मंत्रिमंडळाला सांग की तुझी निंदा सर्वत्र करण्यासाठी बाहेर. राजाने कुठलाच प्रश्न विचारला नाही. तसेच राजा परत स्वतःच्या महालामध्ये गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मंत्रिमंडळ पूर्ण एकत्र आलं. मंत्रिमंडळ एकत्र आल्यानंतर सगळ्याच मंत्र्यांना राजाने आज्ञा दिली की इथून ही मीटिंग संपल्यानंतर बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर माझी निंदा तुम्हाला सर्वांना करायची आहे. सर्वत्र राजाची निंदा लोक करू लागली, कारण की मंत्र्यांनी सुद्धा सुरू केलं आणि सर्वत्र निंदा होत असताना त्यावेळेस ते जे शेणाचा डोंगर होता तो हळूहळू कमी झाला. शेणाचा डोंगर कमी झाला. राजा आश्चर्यचकित झाला. परत राजा त्या साधूकडे गेला आणि साधूकडे जाऊन विचारलं की असं कसं काय झालं. त्यावेळेस साधूनं सांगितलं की बघ, निंदा केल्यानं काय झालं की तुझं जे पाप होतं ते पाप कमी झालं आणि तुझं पाप सगळ्या प्रजेच्या डोक्यावरती जाऊन बसलं, म्हणून शेणाचा डोंगर कमी झाला. म्हणून मित्रांनो, कधीच कुणाची निंदा करायची नाही. आपण जर निंदा केली दुसऱ्याची तर दुसऱ्याचं पाप आपल्या डोक्यावरती येऊन बसतं. म्हणून या निंदेपासून दूर राहिलं पाहिजे. जर आपण वैष्णव निंदा नाही केली किंवा कुठल्याच व्यक्तीची निंदा नाही केली तर नक्कीच आपली भक्तीमध्ये प्रगती होईल, आपली संसारामध्ये प्रगती होईल, आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती योग्य मार्गाने आपण वापरू शकू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.